हे बघा इकडे सुरमईचा रस्सा किती छान दिसतोय बघा. मस्त उकळी आलेली आहे सुरमईच्या रश्श्याला. नमस्कार, कुक विथ कप्पी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे गटारी स्पेशल सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा करणार आहे. त्यापैकी हा बघा रस्सा किती सुंदर झालाय. आता तो रस्सा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी सुरमई घेतले, छान धुवून घेतलेली आहे सुरमई. हे बघा स्वच्छ करून घेतली आणि आता आपल्याला त्याला मॅरिनेट करून घ्यायचंय. मॅरिनेशनसाठी मी इथे 1 चमचा हळद वापरते. त्यानंतर 4 चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. 2 टेबलस्पून कोकम आगळ घालते, म्हणजे कोकमचा जो रस असतो तो घालते. आणि आपण इथे फिशला ते छान असं लावून घ्यायचंय, सांभाळून फिशला लावायचंय, म्हणजे फिशचे तुकडे होता नये. इथे एक टिप म्हणजे चिकन किंवा फिश मॅरिनेट करण्यासाठी आपण जेव्हा हळद घालतो त्या हळदीचं प्रमाण थोडं जास्त वापरलं तर चिकन आणि फिशला जो उग्रवास असतो तो कमी होतो. आणि आता इथे सुरमईचा रस्सा करण्यासाठी मी कांदा फ्राय करायला घेते. 2 मीडियम आकाराचे कांदे असे लांब चिरून घेतले होते. ते कांदे छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे. कांदा छान लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा बघा इथे कांदा लालसर झालेला आहे. कांदा भाजून झाल्यानंतर मी त्या कांद्यामध्ये ओलं खोबरं घालते. मी इथे अर्धा नारळ किसून घेतलाय आणि ते खोबरं सुद्धा छान असं परतवून घ्यायचे. हे खोबरं छान असं खरपूस परतवून घ्यायचे. ते परतवायला मला 5 ते 10 मिनिटं लागली. आणि आता त्यानंतर मी त्यामध्ये काय करते, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1-1.5 इंच आल्याचा तुकडा असं करून परतवून घेते. ते लसूण आणि आलं छान परतवून घेते मी. हे बघा इथे लसूण आणि आलं फोडणीमध्ये परतवून झाले, म्हणजे कांदा खोबऱ्यामध्ये परतवून झाले. आणि आता मी ते कांदा खोबरं एका ताटलीत काढून घेते, थंड व्हायला ठेवते. आणि ते थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. हे बघा मॅरिनेट केलेले फिश मी इथे दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेत. आणि आता काय करायचं, पुन्हा थोडंसं फिश परतवून घ्यायचे, म्हणजे मसाला सगळा खाली राहिलेला असतो, म्हणून पुन्हा फिश व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे. आणि मी इथे करीमध्ये घालण्यासाठी फिशचे पीस घेते. मी इथे फिशचे छोटेच तुकडे घेते, कारण रश्श्यातले फिश आमच्याकडे कोणी खात नाही, मीच खाते. त्याच्यामुळे 2 ते 3 पीस मी रश्श्यात टाकणार आहे. आणि काय होतं, रश्श्यात हे फिशचे पीस टाकल्याशिवाय रश्श्याला अशी चव येत नाही छान, म्हणून ते पीस मी त्यामध्ये टाकते छोटे छोटे. आणि हे पीस आहेत ना, ते मी तळून घेणार आहे, म्हणजे त्याला रवा वगैरे काही न लावता असेच मी तळून घेणार आहे. तव्यामध्ये तेल घालते आणि ते पीस तळून घेते. आणि असे पीस तळून घेतल्यानंतर करीमध्ये खूप त्याला छान टेस्ट लागते. पीस परतून होईपर्यंत मी काय करते, इथे वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते. हे बघा इथे फिश फ्राय झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी कांदा खोबरं भाजून घेतलं होतं ते त्यामध्ये घालून घेते आणि त्याची छान पेस्ट करून घेते. ही बघा किती मस्त पेस्ट झाली, सुंदर झाली की नाही पेस्ट. चला आता ही पेस्ट मी तेलामध्ये परतवून घेते. आणि आता इथे कढईमध्ये तेल घेतले, त्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर 2 लहान आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, ते कांद्यामध्ये परतवून घेते. आणि टोमॅटो शिजण्यासाठी 1-5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघते आणि परतवून घेतलं मी कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घातला. आणि ते कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर फोडणीमध्ये छान परतवून घेतले. आणि आता ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण घालून घेते. आणि वाटणसह छान परतवून घेते मी फोडणीमध्ये. तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचे. थोडा वेळ त्याच्यावरती झाकण घालून ठेवते मी. थोड्या वेळाने झाकण उघडून पुन्हा परतवून घेते. हे बघा अशा प्रकारे परतवून परतवून त्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे त्याला. आणि आता काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी ह्या वाटणामध्ये घालून घेते आणि छान असं परतवून घेते.
आणि ह्या स्टेजला काय करायचंय, तुम्हाला जेवढा रस्सा जाड पातळ हवा असेल तेवढं पाणी एकाच वेळेला घालायचंय. आणि थोडं पातळ सुरुवातीला थोडं जास्त पाणी घातलं तरी चालू शकतं, कारण अजून ह्या रश्श्याला उकळी यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये फिश घालणार आहोत. फिश घातल्यावर सुद्धा उकळी येणार, म्हणजे थोडंसं तो रस्सा आटू शकतो. आणि आता काय करते, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. मीठ घालून झाल्यानंतर रस्सा ढवळून घेते आणि त्याच्यावरती एक 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण उघडते. हे बघा, रश्श्याला खूप छान उकळी आलेली आहे, मस्त उकळी आली आहे. जरासं ढवळून घ्यायचा आहे रस्सा आणि नंतर त्यामध्ये हे बघा रस्सा किती सुंदर झालाय बघा. त्यामध्ये मी आता तळलेले फिश सोडून देते. फिश सोडल्यानंतर थोडा वेळ जरा ढवळून घ्यायचा आहे रस्सा. आणि त्यानंतर पुन्हा एक 5 मिनिटासाठी त्याच्यावरती मी झाकण घालून ठेवते. रश्श्यावर झाकण घालून ठेवताना गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे. हे बघा, 5 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते. बघा रस्सा किती सुंदर झालाय, छान तवंग आलाय रस्स्याला. इकडे बघा रस्स्याला किती सुंदर उकळी आली आहे, मस्त उकळी सुटली आहे रस्स्याला. आणि आता काय करायचंय, गॅस बंद करते आणि झाकण घालून ठेवते. इथे आपला सुरमईचा रस्सा छान तयार झालेला आहे. आणि आता इथे मासे फ्राय करायला घेते. त्याच्यासाठी मी त्या माशाला लावायला रवा घेतलेला आहे. तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आणि छान असा रव्याचं कोटिंग करून घ्यायचंय व्यवस्थित सगळ्या बाजूनी. आणि सगळ्या बाजूने रवा लावला तर फिश खूप छान कुरकुरीत होतं. अशा प्रकारे मी रवा लावून घेतलाय, सुंदर झालेला आहे रवा लावून. आणि आता मी ते फिश फ्राय करायला घेते. आता तव्यामध्ये तेल घातलंय, त्यानंतर मी त्यामध्ये माशाचे तुकडे व्यवस्थित लावून घेते. आणि ते माशाचे तुकडे किंवा मासे त्यावरती टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचे. आणि हे मासे फ्राय करताना मंद गॅसवरतीच फ्राय करायचे, तरच ते मासे छान कुरकुरीत भाजले जातात. थोडासा उशीर लागतो मासे भाजायला, पण कुरकुरीत मासे खायला खूप सुंदर लागतात. हे बघा, इथे मासे फ्राय झालेले आहेत. आता मी सुरमई थाळी सर्व करायला घेते. हे बघा, सुरमईचा रस्सा, त्यामध्ये मी पीस घातले होते ते पीस आहेत. आणि त्यानंतर गरमागरम भात. त्यानंतर हे बघा, इथे फिश फ्राय केलेले किती सुंदर दिसत आहेत बघा. हे सुरमई फिश मी आता सर्व करते. सुरमई सर्व करून झाल्यानंतर मी चपाती ठेवते. आणि आता इथे बघा, मी भातावरती सुद्धा रस्सा वाढते. तो रस्सा वाढताना इतका छान सुगंध आला ना, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. ज्यांना मासे आवडतात त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. ही बघा, गटारी स्पेशल सुरमई थाळी मी केलेली आहे. त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.